पुण्यातून खरं तर काल एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी कारवाईसाठी थांबवल्यानंतर त्याने चक्क पोलीस अधिकाऱ्यांवरच पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला। या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। ज्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत हा प्रकार घडला त्या शैलेजा जानकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मॅडम, नेमकं काय झालं होतं? अशा प्रकारे घटना घडली आणि त्या व्यक्तीने चक्क अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय। ऍक्च्युली ह्या चौकामध्ये त्याला वेडीवाकडी गाडी चालवत असल्यामुळे त्याला पकडण्यात आलं होतं। डीडी तोंडाचा वास येत असल्यामुळे डीडी कारवाई करण्यासाठी कार्यालयात जवळच्याच कार्यालयात त्याला घेऊन आले असता गोंधळ घालत असल्यामुळे त्याला थांबण्यास सांगितलं। त्या दरम्यान त्याने पेट्रोल घेऊन येऊन हवालदार समीर सावंत यांच्या अंगावर तुला जाळतो, मला चेकिंग करतो असं म्हणून पेट्रोल टाकले। त्यानंतर आम्ही अडवण्यास गेलो असता आमच्या अंगावरती टाकलंय। अशा पद्धतीने त्याने ते कृत्य केलेलं आहे। पुढील गुन्हा दाखल झालेला आहे तपास विश्रामबाग पोलीस। हा संपूर्ण प्रकार किती वाजता घडला आणि पोलिसांनी त्याला कशासाठी थांबवलं होतं? सदरचा प्रकार 6:30च्या दरम्यान घडलेला आहे। वेडीवाकडी गाडी चालवत असल्यामुळे त्याला पकडण्यात आलं होतं आणि डीडी ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत होतो त्याच्यावर। त्यानं खरंच दारू पिली होती का, मद्यप्राशन केलं होतं का आणि अशा प्रकारे तो आक्रमक का झाला? त्याला पेट्रोल नेमकं कुठून आणलं? बाकी तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे। ओके, पण त्या ठिकाणी नेमकं काय झालं होतं? त्यांना तुमच्या देखील अंगावर पेट्रोल टाकलं होतं, काय झालं, काय होतं नेमकं तिथलंच आम्हाला नेमकं सांगा काय घडलं? त्याला कारवाईसाठी आणलं होतं आणि त्यांना आणल्यानंतर चेकिंग करण्यास सांगितलं। तो गोंधळ घालत असल्यामुळे थांबला। त्याला थांबायला सांगितलं, शांतपणे उभा राहा, शांत केलं त्याला। त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आला आणि समीर सावंत त्यास बोलला की तू फुकायला लावतोय, तुला जाळतो म्हणून पेट्रोल अंगावर त्याच्या फेकलं। त्या दरम्यान मी स्वतः अडवलं आणि माझ्या अंगावरती ते पेट्रोल पडलेलं होतं, फेकलं होतं। त्याच्या हातात लायटर होता, तो लायटर होता। सुदैवानं तो लायटर उलट्या बाजूने पेटवायचा तो प्रयत्न करत होता, त्यामुळे ती पुढची गंभीर दुर्दैवी घटना। तर आपण पाहू शकता पुण्यातील याच चौकामध्ये खरं तर हा संपूर्ण प्रकार घडला। आरोपी दुचाकी चालक जो आहे तो या बाजूने येत होता आणि पोलिसांनी त्याला कारवाईसाठी अडवलं। इथून जवळच असणाऱ्या विश्रामबाग पोलीस विश्रामबाग वाहतूक विभागाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी त्याला घेऊन गेले आणि कारवाई करत असताना तो मात्र आक्रमक झाला आणि बाहेर जाऊन त्यानं पेट्रोल घेऊन आलं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर त्यानं ते पेट्रोल ओतलं आणि लायटरने पेटवलं होता, मात्र ते लायटर त्यानं उलट्या बाजूला धरलं, त्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली असंच म्हणावं लागेल। आणि या संपूर्ण घटनेनंतर खरं तर पुणे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे आणि अशा प्रकारची घटना घडल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे। जर तो लायटर पेटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती असंच म्हणावं लागेल। पुण्याहून किरण शिंदे, lokmat.com। Yes, thank you.